कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एवढंच नाही तर अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेत मीटिंग झाली आणि नंतरच तो भारतात आला, असा थेट गौप्यस्फोट एका मोठ्या नेत्याने केलाय। नक्की बातमी काय आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा खळबळजनक दावा केलाय। राऊत म्हणाले की मोदी आणि दिपके यांच्या गुप्त भेटीचे फोटो मी स्वतः पाहिले आहेत आणि या भेटीनंतरच दिपके भारतात परतलाय। पण आता यावर स्वतः अभिजित दिपकेने समोर येत राऊतांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावलाय। दिपके म्हणाला की तो व्हायरल फोटो AI जनरेटेड असू शकतो। मी एक साधा विद्यार्थी आहे, पंतप्रधानांना भेटण्याचं कडक प्रोटोकॉल्स असतात, मी त्यांना कसं भेटू शकतो? 15 दिवसांपासून मी अमेरिकेत नोकरी शोधत होतो। माझ्या कोणत्याही राजकीय पक्ष काढायचा हेतू नव्हता, पण जर 2 कोटींपेक्षा जास्त तरुण या प्लॅटफॉर्मशी जोडले जात असतील तर त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांकडून अपेक्षा सोडल्यात, हा त्याचा अर्थ आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अभिजित दिपके खरंच मोदींना भेटला असेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।